मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो वक्फ अमेंडमेंट बिल 2024 आता लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून पास झालेला आहे आणि लवकरात लवकर याच्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की वक्फ अमेंडमेंट बिल 2024 हा एक कायदा म्हणून अंमलात येईल आणि इथून पुढे वक्फ बोर्ड कोणत्याही प्रकारच्या शेतजमीन असोत, मंदिरं असोत आणि हिंदूंच्या कोणत्याही धर्मस्थळावर आता त्याला दावा ठोकता येणार नाही। वक्फ बोर्डावर पूर्णपणे मोदी सरकारने लगाम लावण्यासाठी हा बिल आता पारित केलेला आहे। पण मित्रांनो मागच्या काही दिवसांपासून या बिलवर ज्या चर्चा राज्यसभेत आणि लोकसभेत झाल्या, अनेक नेत्यांनी या बिलवर आपलं भाषण, आपलं जे काही मत व्यक्त केलं, त्या सगळ्याच घडलेल्या घटनांमध्ये अरविंद सावंत हे एकच नेते होते ज्यांचं भाषण मला अजूनही म्हणजे जवळपास मी आता 3-4 वेळा ते भाषण ऐकलंय, पण त्या भाषणातून त्यांना बोलायचं काय होतं ते त्या बिलच्या समर्थनात होते की विरोधात होते। आता त्यांनी मत जरी बिलच्या विरोधात केलं असलं तरी सुद्धा त्यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट झालंच नाही की ते बिलच्या समर्थनात होते की विरोधात, कारण त्यांचं भाषण आणि असदुद्दीन ओवैसी या मुस्लिम कट्टरवादी नेत्याचं भाषण, या दोघांच्या भाषणामध्ये मला किंचितही फरक जाणवलाच नाही। आता एका बाजूला ओवैसी आहे जो स्वतःला मुस्लिम कट्टर म्हणतो, म्हणजे मुस्लिम धर्माचा अगदी काय म्हणावं चॅम्पियन ज्याला आपण म्हणतो, तो भारतातला एकमेव मीच आहे अशा प्रकारे याची समज ज्या ओवैसीची आहे, तो वक्फ अमेंडमेंट बिलला विरोध करणं, मुसलमानांची बाजू मांडणं किंवा एक प्रकारे मुसलमानांच्या विरोधात हा बिल आहे असे वक्तव्य करणं साहजिक आहे आणि तीच त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा आहे। जर तो बीजेपीची बाजू मांडायला लागला तर ती आश्चर्याची गोष्ट असेल। पण अरविंद सावंत आणि त्यांचा पक्ष, त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका बाजूला म्हणतात की आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही हिंदुत्वाच्या विचारधारेला एक प्रकारे स्वतःच्या खांद्यावर उचलणारे भारतातले एकमेव पक्ष आहोत असं सांगणारे उद्धव ठाकरे, अरविंद सावंत आणि त्यांचा पक्ष, हा भाषण त्यांनी जे केलं लोकसभेत त्याला ऐकून खरंच मला दुःख झालं, कारण त्यांनी काही मुद्दे आपल्या भाषणात मांडलेत आणि त्याच मुद्द्यांवर आजचा हा व्हिडिओ आहे। कारण त्यावेळी मी थोडा व्यस्त असल्यामुळे त्याच्यावर व्हिडिओ करणं मला शक्य झालं नाही आणि आता मला असं वाटलं की त्या भाषणावर बोलणं खरंच गरजेचं आहे। त्याने आपल्या भाषणात सगळ्यात पहिला मुद्दा जो मांडला की ज्या लोकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काहीच योगदान केलं नाही त्यांचं भाग्य आहे की आज त्यांना सरकार चालवायला मिळतं आहे किंवा सरकारमध्ये आहेत। आता स्पष्टपणे त्यांचा रोग जो आहे तो बीजेपीकडे होता, म्हणजे बीजेपीचे जे सध्याचे नेते आहेत जसे अमित शाह असतील किंवा जे मायनॉरिटी मिनिस्टर आहेत, मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्टर ज्यांनी हा बिल मांडला, किरण रिजिजूजी ते सुद्धा, आणि नरेंद्र मोदी, अमित शाह आणि सगळेच नेते, या सगळ्याच नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भारताच्या ब्रिटिशांविरुद्ध जे काही लढा झाला त्या लढ्यामध्ये या नेत्यांचं एकही प्रकारचं योगदान नव्हतं आणि त्यांचं अहोभाग्य आहे की जनतेने त्यांना सरकार चालवण्याची संधी दिली। आता मला एक कळत नाही आहे की आजकाल हा फॅशन आला कुठून आहे की बीजेपीला स्पष्टपणे असं म्हटलं जातं की तुमचं कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य लढ्यात योगदानच नाही आहे। कारण सगळ्यात पहिलं या गोष्टीची सुरुवात केली काँग्रेसचे प्रेसिडेंट, अध्यक्ष, राष्ट्रीय, म्हणजे आता अध्यक्ष त्यांना म्हणावं की नाही ह्याच्यातही मला प्रश्न पडतो, कारण सर्वेसर्वा तर राहुल गांधी आहेत। त्यामुळे मल्लिकार्जुन खरगेंनी ज्या प्रकारे लोकसभेत सर्वात पहिलं ही गोष्ट उचलली होती की बीजेपीचं स्वातंत्र्य लढ्यात कोणत्याही प्रकारचं योगदान नाही आहे आणि आज अरविंद सावंतसुद्धा हीच गोष्ट रिपीट करतात, तेव्हा मला प्रश्न हा पडतो की बीजेपी, भारतीय जनता पक्ष ज्या पक्षातून आला आहे म्हणजे जनता पक्ष, आणि जनता पक्ष ज्या पक्षातून आला आहे तो हिंदू महासभा, त्या हिंदू महासभेचे फाउंडिंग मेंबर्समधले एक स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा आहेत। जर अरविंद सावंतांना हे माहीत नसेल तर मी त्यांना सांगू इच्छितो की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कोणत्या प्रकारचे कष्ट या भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून घेतलेले आहेत। आजकाल त्यांना विसर पडला असेल स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांची विचारधारा, आणि सावरकर सोडा, त्यांना तर बाळासाहेब ठाकरे सुद्धा विसर पडलेत। त्यांना कळत नाही आहे की बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काय होते, त्यांची भूमिका काय होती, त्यांनी हिंदूंसाठी काय काय काम केलेले होते। जेव्हा बीजेपी सुद्धा एखाद्या मुद्द्यावर बोलण्यासाठी स्वतःला मागं ठेवायची, बचाव करायची, तेव्हा बाळासाहेब ठाकरे होते जे हिंदूंची बाजू घेण्यासाठी समोर यायचे। जेव्हा मुंबईमध्ये बॉम्बलास्ट झाले तेव्हा हिंदूंचं रक्षण करण्यासाठी कधी बाहेरचा पक्ष, राष्ट्रीय पक्ष आलेला नव्हता, तिथे बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते होते।
आणि आज त्याच पक्षाचे नेते लोकसभेत निवडून गेलेले अरविंद सावंत आज हे म्हणतायत की BJP आणि शिंदेंच्या शिवसेनेतील जे काही नेते असतील त्या नेत्यांचं कोणत्याही प्रकारचं योगदान या भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात नाही. कदाचित अरविंद सावंतांना हेही माहिती नसेल की मुखर्जी होते म्हणूनच आज काश्मीर जो आहे तो भारतात आहे, नाहीतर कधीच नेहरूंनी हा पाकिस्तानाचा घशात काश्मीर टाकलेला होता. आणि तरीसुद्धा 370 आणून ज्या प्रकारे त्यांनी एक स्वतंत्र सरकार, स्वतंत्र देशाचा दर्जा हा काश्मीरला देऊन टाकलेला होता, त्यालासुद्धा मुखर्जी होते ज्यांनी तो नारा दिलेला होता की एका देशात 2 विधान 2 प्रधान 2 निशान नहीं चलेंगे. त्या विधानावर चालतच आज BJPने 370 कलम काश्मीरमधून काढून टाकलेला आहे, रद्द केलेला आहे. त्यामुळे अरविंद सावंत जेव्हा म्हणतात की या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात BJPच्या नेत्यांचं कोणत्याही प्रकारचं योगदान नाही, या त्यांच्या वक्तव्यावरून एवढंच कळतं की भारताचा इतिहास त्यांना जराही माहिती नाही आहे. या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात कोणकोणते नेते होते, कोणकोणत्या पक्षाच्या नेत्यांनी ब्रिटिशांचे पाय चाटलेत, कोणकोणत्या नेत्यांनी काँग्रेसची सगळी सत्ता आपल्या हातात यावी म्हणून स्वातंत्र्यानंतर प्रयत्न केलेले आहेत, हे सर्वांसमोर स्पष्ट आहे. आणि आज अरविंद सावंत जर असं म्हणत असतील की BJPमधल्या एकाही नेत्याचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान नव्हतं, तर मग कोणत्या नेत्यांचं योगदान होतं हे मला जरा त्यांनी समजून सांगावं. कारण जर BJPचं योगदान नव्हतं तर मग ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं योगदानसुद्धा नाकारतायत का? कारण आजकाल ते राहुल गांधी यांच्या इतके आहारी गेलेले आहेत की सावरकरांना शिव्या द्यायचं राहिलेलं आहे उद्धव ठाकरेंसाठी. आणि तेही कदाचित भविष्यात आपल्याला दिसेल की उद्धव ठाकरे म्हणतील की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आमच्या पक्षाचा काहीही संबंध नाही आहे, आमचे जे आदर्श आहेत ते मोहम्मद अली जिन्ना आहेत. कारण की शिवसेना हळूहळू ही मुस्लिम लीगच होत चाललेली आहे, त्यांची उभाटा सेना. शिवसेना तर आता एकनाथ शिंदेंकडे आहेत म्हणा. त्यामुळे अरविंद सावंत जेव्हा आपल्या भाषणात पुढे म्हणतात की या वक्फ बोर्डमध्ये या बिलला आणून ते लोक गैर मुस्लिम या लोकांना एका सरकारी नोकरांना मध्ये घालण्याचा प्रयत्न करतायत, म्हणजे जे काही त्यांनी एक सुविधा ठेवली आहे त्या बिलमध्ये की 2 गैर मुस्लिम व्यक्तीसुद्धा बोर्ड मेंबरमध्ये असतील आणि जी निर्णय प्रक्रिया असते बोर्डाची त्याच्यात हे दोन्ही गैर मुस्लिम व्यक्ती, खास करून जी महिला असेल ती निर्णय प्रक्रियेमध्ये प्रमुख भूमिका बजावेल. आणि याच गोष्टीशी एक प्रकारे त्यांच्या पक्षाला एक खटकलेलं आहे की वक्फ बोर्डमध्ये गैर मुस्लिम कसा काय BJP आणू शकते. आणि पुढे ते म्हणतात की मला भीती आहे की आज तुम्ही वक्फ बोर्डमध्ये गैर मुस्लिमांना आणताय तर उद्या मंदिरांमध्ये सुद्धा गैर हिंदूंना आणणार. आता मित्रांनो, मला स्पष्टपणे बोलायचं आहे की अख्ख्या लोकसभेत इतक्या नेत्यांची मी भाषणं ऐकली, ते OBC असतील, काँग्रेसचे नेते असतील, BJPचे असतील, या सगळ्याच नेत्यांनी वक्फ बिलवर जी भाषणं केली आहेत ना आणि जी काही आपली बाजू मांडली त्या सगळ्यात खालच्या दर्जाचं वक्तव्य जर आखायचं असेल तर त्या अरविंद सावंतांचं हे वक्तव्य. कारण काँग्रेसला सुद्धा इतका विश्वास आहे की BJP मंदिरांच्या बोर्डमध्ये गैर हिंदूंना आणूच शकत नाही, आणणारच नाही आहे. BJP उद्धव ठाकरे नाही आहे की आपल्याला दिलेल्या मतदारांनाच लात मारेल. कारण 2019ला ज्या हिंदूंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारच्या बाहेर ठेवण्यासाठी BJP आणि उद्धव ठाकरेंना मतं दिली, त्याच हिंदूंच्या मतांवर लाथ मारून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांसोबत गेले आणि आपल्याच पायावर दगड मारून घेतला. कारण पक्षाची दुर्दशा ही BJPने त्यांच्या पक्षाची केलेली नव्हती, त्यांनी स्वतःच शरद पवारांसोबत जाऊन काँग्रेससोबत जाऊन आपल्या पक्षाची दुर्दशा करून घेतलेली आहे. आणि तेच आज आपल्याला दिसतंय. आणि अरविंद सावंत जेव्हा म्हणतात की BJP आज वक्फ बोर्डमध्ये गैर मुस्लिमांना आणते आणि उद्या मंदिरांमध्ये सुद्धा गैर हिंदूंना आणेल, तर हे सर्वात मूर्खपणाचं वक्तव्य होतं. आणि त्यांनी जी एक हिरवी जॅकेट घातलेली होती ती सुद्धा मित्रांनो एक सिंबल होतं. अनेक लोकांना असं वाटलं असेल की हे संयोग आहे, संयोग नाही आहे. वक्फ बिल सर्वांना माहिती आहे की लोकसभेत पेश होणार होतं, सादर होणार होतं, त्यावर सगळेच लोक चर्चा करणार होते. आणि त्याच क्षणाला जेव्हा अरविंद सावंत हिरवं जॅकेट घालून जातात तेव्हा स्पष्टपणे त्यांच्या मतदारसंघातील जे मुस्लिम मतदार आहेत ज्यांनी त्यांना वोट दिलं आहे त्यांना हा मेसेज देण्याचा प्रयत्न होता की बघा, तुम्ही मला मतं दिली आहेत ना, तुमची बाजू मांडण्यासाठी मी लोकसभेत फक्त बोलत नाही आहे तर सिंबल म्हणून, एक निशाणी म्हणून हिरवं जॅकेट, हिरवे कपडे घालून सुद्धा तिथं उपस्थित आहे. तुमच्या मुस्लिम नेत्यांपेक्षा मी जास्त कट्टर आहे,
मुस्लिमांची बाजू ही मी त्या नेत्यांपेक्षा चांगल्या पद्धतीने मांडू शकतो, हाच एक संदेश अरविंद सावंत आपल्या भाषणातून देण्याचा प्रयत्न करत होते आणि अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी दिलेला आहे. अरविंद सावंतांना हे चांगल्या प्रकारे माहिती होतं की आपली जी संख्या आहे त्या संख्येला नजरेत ठेवून आपण या बिलला रोखू तर शकत नाही, पण एक चांगलं भाषण देऊन आपल्या मुस्लिम मतदारांना इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न हे अरविंद सावंत करत होते. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना मला सांगायचं आहे की अरविंद सावंतांना लवकरात लवकर थांबवा, कारण त्यांच्या मतदारसंघात त्यांना मुस्लिम मतं मिळाली आहेत. कारण डेटा जर आपण पाहिला तर ते ज्या मतदारसंघातून निवडून आलेत मुंबई दक्षिणमधून, ती त्यात मतदारसंघात जी एक भायखळाचा मतदारसंघ आहे त्यात 41% मुस्लिम लोकसंख्या आहे. त्यातली जवळपास 46,000 मुस्लिमांनी जी आहेत म्हणजे मतं ही अरविंद सावंत यांना दिलेली आहेत. आणि जिंकण्याचा मार्जिन किती आहे अरविंद सावंतांचा, तर तो 52,444 मतांचा. म्हणजे विचार करा, जर जवळपास 45-46,000 मतं ही जर फक्त मुसलमानच अरविंद सावंतांना देत असतील तर कशा प्रकारे अरविंद सावंतांनी मुसलमानांची चाटुकारिता केली पाहिजे. आणि ती चाटुकारिता लोकसभेत आज अरविंद सावंत करतायत. पण मला हे सांगायचं आहे की अरविंद सावंत या एका नेत्यामुळे जर उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचं नुकसान करून घेण्यासाठी तयार असतील तर हे फार त्यांच्या पक्षाचं दुर्भाग्य आहे. आणि आपल्या वडिलांसाठी सुद्धा ते फक्त आणि फक्त दुर्भाग्यच कमावत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी इतके वर्ष जी प्रतिष्ठा, जी हिंदू हृदय सम्राट म्हणून पदवी कमावली, त्याला पूर्णपणे लयाला आणून पोहोचवण्याचं काम हे उद्धव ठाकरे आज करतायत. आणि हे पाहून फार वाईट वाटतंय, कारण त्यांच्या पक्षाचे नेते अरविंद सावंत जेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य देतात की BJP ही हिंदू मंदिरांच्या बोर्डामध्ये उद्या गैर हिंदूंना आणेल, तेव्हा दुर्भाग्य वाटतं की BJP जी इतकी वर्ष त्यांच्यासाठी मित्रपक्ष म्हणून महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात त्यांचं साथ दिलेली आहे, बाळासाहेब ठाकरे अगदी पूर्वीपासून BJPच्या सोबत राहिलेले आहेत आणि अगदी डोळे बंद करून बाळासाहेब ठाकरेंनी BJPवर विश्वास ठेवलेला आहे. आणि त्याच BJPला अगदी मूर्खपणाचे आरोप आज अरविंद सावंत लावत आहेत. आणि मला तर कधी कधी आश्चर्य होतं की अरविंद सावंत इतकी बुद्धी आणतात कुठून, त्यांना हे वक्तव्य द्यायचं सुचतं कुठून की हिंदू मंदिरांसुद्धा गैर हिंदूंना आणण्याचा प्रयत्न BJP करेल. त्यांना इतकी नासमज BJP वाटते का, इतके मोदी आणि शहा मूर्ख वाटतात की आपल्याच मतदारांना, आपल्याच लॉयल वोटर्सला ते लोक लाथ मारून आपल्या पक्षापासून दूर करतील. अहो ते उद्धव ठाकरे नाही आहेत, हे वारंवार तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि हा गैरसमज जर तुम्हाला असेल तर दूर करा आणि आपले मतदार खरे कोण आहेत हे सुद्धा जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या 1000-2000 काय ते 10,000 मतांसाठी तुम्ही जे झुकण्याचा प्रयत्न करताय मुसलमानांच्या समोर, त्याच्याने पक्षाचं भलं होणार नाही आहे. तुम्ही सध्या जरी निवडून गेला असला तरी पुढच्या वेळी परत निवडून याल का याचा जरा विचार करा. जे आज मराठी आणि हिंदू तुमच्या पक्षाच्या बाजूने उभे आहेत त्यांनी आज पाहिलेलं आहे तुमचा खरा चेहरा, की त्यांच्या जमिनीवर जेव्हा वक्फ बोर्ड दावा करेल, किंवा आता तर करू शकणार नाही म्हणा, पण अद्याप जर तो बिल पास झाला नसता आणि त्या बिलच्या 2013ला जो काँग्रेसने बिल पारित केला त्या बिलची पॉवर यूज करत जर हिंदूंच्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला तर अरविंद सावंत पहिले असतील जे त्या हिंदूंना सांगतील की अरे बाबांनो, वक्फ बोर्डाने तुमच्या जमिनीवर दावा सांगितलेला आहे, तुम्ही इथून निघा. तुम्ही जी आहेत ती मला मतं दिली जरी असली तरी मला जिंकण्यासाठी मुस्लिम मतं ही अत्यंत गरजेची आहेत. आणि त्यांच्यासमोर मी संपूर्ण झुकू नये, त्यांच्यासाठी मी काहीही करू शकतो. हिरवं जॅकेट काय त्यांची वक्तव्य लोकसभेत त्यांनी दिलीत काय ते पाहून मला विश्वास होत नाही. आणि स्वतःला मनाला पटवून द्यावं लागतं आहे की हे बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज आहेत, यांच्या मुशीत काम केलेली लोक आहेत. बाळासाहेब ठाकरे आज जर खरंच हयातीत असते तर त्यांना जिवंतपणेच मरण आलं असतं हे पाहून की वक्फ बिल आज जेव्हा लोकसभेत सादर झालं होतं त्या वक्फ बिलच्या संदर्भात अरविंद सावंत आणि उद्धव ठाकरे यांनी जी भाषणं, जी प्रेस कॉन्फरन्स किंवा वक्तव्य दिली आहेत ती पाहून बाळासाहेब ठाकरे जिवंत जर असते तर जिवंत असतानाच त्यांना मरण आलं असतं. असोच मित्रांनो, याबद्दल तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.